सांगितलं ही स्ट्रॅटेजी शिका, ती स्ट्रॅटेजी शिका, राईट? तसं होत नाही. मार्केट एकदम स्ट्रॉंग सायकोलॉजी प्लस एखादी स्ट्रॅटेजी व्यवस्थित तुम्ही त्याला रिॲक्ट केलं तर आणि सायकोलॉजी करायला 3 ते 4 वर्ष लागतात. त्यावरती ज्याला लॉंग टर्म ट्रेडर बनायचे त्याने का 1 इयर फक्त 1 लॉट वरती ट्रेड करायचा. माहितीये खूप 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 कस तरी वाटणार आहे, कधी कधी लो फील होणार आहे, कधी कधी तुम्हाला डिमोटिवेट फील होणार आहे, पण नाही, ज्यावेळेस डिमोटिवेट फील होईल त्यावेळेस परत उठायचं, या आय कॅन डू इट. ओके, सो तो स्लॉट टिकवायचा, तो लॉट एकदा जाईल, दुसऱ्यांदा जाईल, पण तुमचे पैसे लॉस नाही जाणार, तुम्हाला लॉस नाही जाणार. ओके, तुम्ही काय करता, खूप मोठं कॅपिटल घेऊन येता, ते कॅपिटल लॉस मध्ये घालता, एकदा ते कॅपिटल गेलं की तुमच्याकडे काहीच नसतं, मग डायरेक्ट तुमचा फार मूड हाफ होऊन जातो, तुमचा मार्केटकडे बघण्याचा व्ह्यू जो होतो तो निगेटिव्ह होतो, राईट? त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे मार्केटमध्ये कधी जर तुम्हाला लॉंग टर्म टिकायचं असेल तर लॉंग टर्म टिकण्यासाठी तुम्हाला जसं आपण एका डिग्री होतो, इंजिनिअरिंग करायचं म्हणलं तर 4 इयर लागतात, राईट? तुम्ही डॉक्टर बनायचं म्हणलं तर 5 इयर लागतात, राईट? तर ह्या गोष्टी करण्यासाठी खूप जास्त कालावधी लागते. कधी एक्झाम युपीएससी क्वालिफाय करायचं म्हटलं तुम्हाला मिनिमम 4 ते 5 इयर द्यावं लागतात, राईट? तुमचं 12th नंतर एकदम त्यावेळेस तुमचा जो सिलेबस आहे तो कव्हर होतो, तो सिलेबस कव्हर झाल्यानंतर तुम्हाला एकदम स्ट्रॉंग काहीतरी बांधता. तसं कोणतंही क्षेत्र म्हणा, तुम्ही हेच नाही, तुम्ही ऍग्रिकल्चरमध्ये घुसा, बिझनेसमध्ये घुसा, एंटरप्रेन्योरशिपमध्ये घुसा, तुम्ही कोणताही धंदा करा, तुम्हाला लॉंग टर्म द्यावंच लागणार आहे. आणि लॉंग टर्म दिल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की मार्केटमध्ये काय व्यवस्थित चालतंय, काय नाही, हे समजल्यावरच तुमचा जो व्ह्यू आहे मार्केटचा तो क्लिअर होणार आहे.